संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये चंद्रकला सिसोदिया यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे। या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल सिसोदिया यांनी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केलेत। या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकला सिसोदिया म्हणाल्या की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ आणि माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्यासह सर्व वरिष्ठ नेतृत्वानं माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे। पुढे बोलताना त्या म्हणाले की हे पद म्हणजे केवळ एक स्थान नसून पक्षानं माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी आणि समाजसेवेची एक उत्तम संधी आहे। पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे, महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलणे आणि महिला मोर्चाचं संघटन अधिक बळकट करणे हाच माझा मुख्य संकल्प असेल। जनतेच्या सेवेसाठी मी सदैव प्रामाणिक व निष्ठेनं कार्यरत राहीन। निवडीची बातमी समजताच राज्यभरातून ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रकला सिसोदिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। त्या सर्व प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानताना त्या म्हणाल्या की आपल्या सर्वांचं प्रेम आणि विश्वास हीच माझ्या भावी कार्याची खरी ऊर्जा आहे। भाजपची विचारधारा प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन। चंद्रकला सिसोदिया यांच्या या निवडीबद्दल भाजप पक्षातील विविध स्तरातून आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। नमस्कार, मी चंद्रकला सिसोदिया, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदी माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे। माननीय आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री आमचे भाऊ जयकुमार भाऊ रावल यांचे, त्याचप्रमाणे ज्यांच्या नावातच वाघ आहे आमच्या अशा रणरागिणी महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कुशल संघटक असे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण भाऊसाहेब, DS गिरासे सर आणि त्याचप्रमाणे आमचे सर्व मंडल अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ भाजपचे नेते यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे। मी त्याबद्दल सर्वांचं मनापासून ऋणी राहील आणि जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे त्याच्यात मी महिलांचं संघटन, कुशल संघटन कसं करता येईल त्याकडे खूप लक्ष देणार आहे। संघटन वाढवणार, पक्षाला मजबूत करणार, पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्याचं एक चांगलं काम करून दाखवणार। त्याचप्रमाणे तळागाळातील ज्या महिला असतील त्यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना यांचा लाभ पोचवणं, त्यांना उद्योग व्यवसायाला लावणं, त्यांचं आर्थिकदृष्ट्या त्यांना बळकट करणं यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आणि आपण सर्वांनी ही संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।